श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या स्वामी कृपाळू या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अनघा लक्ष्मी व्रत हे कसं करायचं, त्याची सुरुवात कधीपासून करायची असते, हे व्रत कोणी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते काय लागतं, पूजा मांडणी कशी करायची, सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आमच्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि ज्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मी मनापासून खूप आभारी आहे। खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड होत नव्हता आपल्या चॅनलवरती, कारण आपल्या दत्त माऊलींचं पारायण चालू होतं। 7 दिवसाचं पारायण संपलं आहे। त्याच्यानंतर आपल्या विष्णुदेवांची जी आपण प्रतिपौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो ती पूजा झाली, गुरुवारची पूजा झाली। तर आजपासून तुम्हाला रोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील, तर प्लीज लवकर जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग जास्त वेळ न घेता जाणून घेऊया अनघा लक्ष्मी व्रतची पूर्ण माहिती। जसं की आपल्याला माहिती आहे की आपले जे दत्त माऊली आहेत, दत्त माऊलीने अनेक रूपं घेतलेली आहेत। आपले स्वामी महाराज सुद्धा दत्त माऊलींचाच अवतार आहे। तर आपले जे स्वामी महाराज आहे त्यांचं एक गृहस्थ रूपसुद्धा आहे, ज्याला आपण अनघ स्वामी किंवा अनघा स्वामी म्हणून ओळखलं जातं। ते गृहस्थ रूपामध्ये वावर करतात। त्यांच्या पत्नीचं नाव आहे अनघा देवी, ज्या साक्षात आपल्या लक्ष्मी माऊलींचं रूप आहे। आणि हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात। हे व्रत करण्यासाठी अतिमुख्य दिवस जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यामधला कृष्ण अष्टमी। कोणत्याही अष्टमीला हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं। अख म्हणजे पाप, अनक म्हणजे पापहीन। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण मनाने बोलून किंवा आपण जे कर्म करतो त्याने अनेक पाप करतो, ते अनेक पाप आपली ही वाढत जातात। तर त्याचा कुठे ना कुठे आपल्याला त्याचा म्हणजे परिणाम भोगायला लागतात। तर ते परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून हे अनघ दाम्पत्य आपल्या आयुष्यामध्ये कार्य करतं। तर हे व्रत केल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात। हे अनघा व्रत हे कोणी पण करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। हे कशासाठी करायचं असतं की ज्यांना संतती नाही होत तर तुम्हाला संतती होते। संपत्ती जर तुमच्याकडे टिकत नसेल तर संपत्तीचे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात। विवाह सौख्य भेटत नसेल तर विवाह सुख मिळायला लागतं। दुसरं, घरामध्ये जर शांती नसेल तर शांतता नांदावी, ह्याच्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। हे जे व्रत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या अष्टमीला करू शकता किंवा माघ महिन्याच्या अष्टमीला करू शकता, किंवा प्रत्येक महिन्याला जी अष्टमी येते त्या अष्टमीला सुद्धा तुम्ही करू शकता। या अष्टमीला अनघा अष्टमी मानून तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करू शकता। सकाळी उठायचं आहे, तुम्हाला स्नान वगैरे करून याची सुरुवात करायची आहे। जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल, काही जण कामाला जातात, तर कामावरून आल्यानंतर सुद्धा तुम्ही संध्याकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर व्रताला सुरुवात करू शकता। ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, दिवसभर आपल्याला उपवास पकडायचा आहे। तुम्ही त्याच्यामध्ये फळाहार खाऊ शकता किंवा उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आहेत। फक्त जेवण जे आहे ते तुम्हाला उपवास सोडल्यानंतर जेवायचं आहे। ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसं करते, त्यामुळे हे व्रत करणाऱ्यांना पाप निरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला देवी संपत्ती, अष्ट ऐश्वर्य लाभ व सगळी सुख प्राप्त होतात। सर्व पुण्य कर्मफळाची प्राप्ती होते। हे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, निर्मल कीर्ती लाभ होतो, सगळे रोग निरसन होऊन 7 जन्म आपल्याला उत्तम आरोग्य लाभ होतो। जर एखाद्या कुमारिकेने जर हे व्रत केलं तर त्यांना
सद्गुणी असा वर प्राप्त होतो आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश भेटतं. स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होऊन कुटुंब संतती वाढते त्यांची, आणि घरामध्ये जर कलह क्लेश निर्माण होत असेल तर तिथे शांतता लागते आणि सगळ्यांचं कल्याण होतं. असं हे अनघा लक्ष्मी व्रत आहे, हे नक्की करून बघा. आता व्रताची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर पहिलं काय करायचं आहे, सकाळी जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी, जर तुम्ही जॉबला जात असाल तर जेव्हा संध्याकाळी याल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जे तुम्ही जमीन आहे तुमची तिथे जी पुसता लादी त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे खडे मीठ. खडे मीठ टाकल्यानंतर टाकायचं आहे हळद नंतर टाकायचं आहे गोमूत्र, हिंग आणि गुलाब पाणी टाकायचं आहे. हे पाणी मिक्स करून तुम्हाला पूर्ण जमीन त्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यावरती जे काही तुमची नित्यकर्म आहे ते तुम्हाला नित्यकर्म करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्या देवाच्या समोर म्हणजे देवघराच्या समोर किंवा एखाद्या व्यवस्थित जिथे जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला कपडा घालायचा आहे आणि त्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या भोवती सुंदरशी रांगोळी काढायची आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावरती तुम्हाला मध्यभागी 1 मूठ तांदूळ टाकायचा आहे. 1 मूठ तांदूळ ठेवल्यानंतर पूर्वेपासून तुम्हाला 8 दिशेला ती तांदूळ असे ठेवायचे आहेत 1 मूठ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध पाण्याने भरलेला कलश हा मध्यभागी ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कलशावरती तुम्हाला 5 हळद कुंकवाची बोटं ओढायची आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो कलश तुम्ही मध्यभागी ठेवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे गंध, अक्षता, फुलं, सुपारी, नाणे आणि आंब्याचा ढाळा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती तुम्हाला ताम्हणामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत. पूर्ण तांदूळ भरायचे आहेत ताम्हणावरती आणि ते ताम्हण तुम्हाला त्या कलशावर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अनघ दत्तांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीही ठेवू शकता. मूर्ती किंवा फोटो काहीही चालेल, पण अनघ दत्त मूर्ती किंवा अनघ दत्त फोटो हे ठेवायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, दत्तपीठांच्या डावीकडे म्हणजे त्यांची डावी साईड म्हणजे आपली उजवी साईड, तिथे चौरंगावरती तुम्हाला 1 मूठ तांदूळ घालायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गणपतीच्या नावाने सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला 5 खायची जी पानं असतात नागवेलीची पानं ती मांडायची आहेत. 5 विडे मांडायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, 2 पानं, 1 सुपारी आणि 1 नाणं. 2 पानं त्याच्यावरती एक नाणं येणार आणि 1 सुपारी येणार म्हणजे 1 विडा होतो. म्हणजे असे 5 विडे ठेवायचे म्हणजे 10 विडे. 10 विडे ठेवायचे आहेत. त्याच्यावरती 1 नाणं आणि 1 सुपारी ठेवायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला केळी आणि फळं ठेवायची आहेत, गूळ आणि साखर ठेवायची आहे आणि 2 नारळ ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगते व्रतसूत्र म्हणजे काय. तर अनघा दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ तुम्हाला एक लाल दोरा ठेवायचा आहे. तुमचं जेव्हा व्रत संपणार तेव्हा तुम्हाला तो दोरा पुरुषांनी आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे आणि स्त्रियांनी आपल्या डाव्या हातामध्ये बांधायचा आहे. जर तुमचे जे सगळे सोयरे असतील त्यांना जर द्यायचं असेल तर तितकेच दोरे म्हणजे तितकाच तो लाल धागा अनघा दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तो देणार तर घेणाऱ्यांनी तो प्रसाद म्हणून तो घ्यायचा आहे आणि त्यांच्या हातामध्ये तो बांधायचा आहे. आणि जेव्हा तुमचं हे व्रत संपेल त्याच्यानंतर तुम्ही जर परत दुसऱ्यांदा व्रत कराल तेव्हा जो जुना व्रतसूत्र आहे तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर परत नवीन व्रतसूत्र बांधायचं आहे. आता आपण मांडणी बघून घेतली, व्रतसूत्र कळलं आपल्याला काय आहे ते. आता पूजा कशी करायची ते आपण बघून घेऊया. शास्त्रविधानानुसार
तामणाच्या ज्या मूर्तीवरती अनघा दत्तांचं आवाहन करायचं आहे तुम्हाला. कलशाच्या भोवती ज्या 8 दिशेला आपण तांदळाची पुंज ठेवली होती आणि मादी अष्टसिद्धी स्वरूप दत्त पुत्रांचे तुम्हाला आवाहन करायचं आहे. यानंतर श्री अनघासहित अनघदत्ताय नमः या मंत्राने श्री अनघा दत्त आणि मादी दत्तपुत्र आणि व्रतसूत्र इत्यादी देवतांचं तुम्हाला पूजा करायची. दत्तदेवांना तुळशीपत्राने आणि अनघा मातेला कुंकवाने तुम्हाला शतनामार्चन करायचं आहे. ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेय नमः. ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेय नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे. तर हे असं आहे अनघा लक्ष्मी व्रत. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्की तुमच्या सॉल्व्ह होतील. तुमच्यावरती जेवढ्या अडचणी असतील तेवढ्या सगळे संकट तुमचे दूर होऊन जातील. दत्त माऊलींचं हे असं आणि आपल्या स्वामी महाराजांचं हे असं एक खूप छान असं व्रत आहे. हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा तुम्हाला हा माझा व्हिडिओ वाटला. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.